प्रभू येशूचा जन्म गोठ्यात झाला होता। येशूच्या जन्माचा देखावा आणि त्या काळाची प्रतिकृती म्हणून नाताळ गोठे बनवण्यात येतात। वसईत नाताळ गोठे मोठ्या प्रमाणात बनवले जातात। अत्यंत आकर्षक आणि सुंदर देखावे वसई परिसरात बनवले जातात। मात्र वसईतील रस्ते स्थानिक लोकांना सोडून कुणालाच माहीत नाहीत। त्यामुळे मुंबई, ठाणे, वसई, विरार शहरी भागातील लोकांना अशा सुंदर नाताळ गोठ्यापासून वंचित राहावं लागत होतं। आता मात्र वसईतील मर्सेस गावातील तरुणांनी वसईतील नाताळ गोठ्यापर्यंत सर्वसामान्यांना थेट पोहोचवण्यासाठी वेबसाईटच उघडली आहे। www.creepvisit.in या साईटवर गेल्यावर वसईतील महत्त्वाचे नाताळ गोठे आणि तेथे जाण्याचा मार्ग हा गुगल मॅपद्वारे दाखवण्यात येतो। नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतून या युवकांनी ही आगळी वेगळी पण महत्त्वपूर्ण वेबसाईट सुरू केली आहे। त्यामुळे आता मनमोहक नाताळ गोठे पाहण्याचा आनंद सर्वांना लुटता येणार आहे। आपण जर वसई पश्चिमेला बघितलं तर अनेक गावागावामध्ये ख्रिस्तराजाची आगमनाची तयारी करत असताना नाताळ गोठे बनवले जातात। पण हे गावामध्ये आतमध्ये असल्यामुळे अनेक जणांना जी मुलं मेहनत घेतात ती बघता येत नाही। अनेक प्रकारचे कॉन्सेप्ट्स घेऊन ते आलेले असतात आणि ते बघता न आल्यामुळे अनेकांचे ते गोठे बघायचं राहून जाते। तर त्यामुळे आमचे जे लोकप्रिय युवा आमदार आहेत क्षितिजदादा ठाकूर यांनी आम्हाला एक कॉन्सेप्ट सांगितला की असं एक तुम्ही काहीतरी तयार करा की जेणेकरून मुंबईचा अगदी माणूस ज्याला वसईमधले जर जे नाताळ गोठे बघायचे असतील तर तो सुलभतेने त्या गोठ्यापर्यंत पोचायला हवा। तर अशा पद्धतीने ह्या कॉन्सेप्ट घेऊन आम्ही सर्वजण जे युवा क्रिप कॉन्टेस्ट ऑर्गनाईज करतो आम्ही आमचे भाऊ विवियन कोलासो यांना विनंती केली आणि त्यांनी एक वेबसाईट डेव्हलप केली की ज्याच्यामध्ये आपण अगदी चांगल्या रीतीने जे गोठे तयार केलेले आहेत त्या गोठ्यापर्यंत आपण पोहोचू शकतो गुगल मॅप्स आणि त्या वेबसाईटच्या आधारे। वेबसाईटचं नाव काय? वेबसाईटचं नाव आहे creepvisit.in CRIBVISIT.in। लोकांनी कशी ऑपरेट केला पाहिजे? अगदी सोपं ऑपरेशन आहे। जे मोबाईलवर आपण creepvisit.com ही वेबसाईट ओपन केली का त्याच्यामध्ये ज्या ज्या गावगटांनी आमच्या कॉम्पिटिशनला एनरोल केलं आहे त्या प्रत्येक गावगटाचं एक बटन तिकडे आपण दिलेलं आहे। ते कुठलाही क्रीब असेल त्याच्यावर ते क्लिक करू शकतात आणि जे लोकेशनवरती उभे असतील त्या लोकेशनवरनं ते त्या क्रीबपर्यंत पोहोचू शकतात। एवढंच नाही तर आम्ही 3 लोकेशन्सला आम्ही मोठे बॅनर तयार केलेले आहेत। एक देवतलाव भाबोळा पोलीस चौकी आणि कला क्रीडा महोत्सव जिकडे आपण भरवतो तिकडे एंट्रन्सवर ते बॅनर तिकडे ठेवले जातील आणि त्या बॅनरवर स्कॅन कोड आहे। तो स्कॅन कोड त्यांनी फक्त स्कॅन करायचा आहे का ती वेबसाईटवर त्यांना ॲक्सेस मिळेल आणि स्कॅन नकाशावर जे नंबरिंग केलेलं आहे ते नंबरिंग एक्झॅक्टली वेबसाईटवर जे गोठे जसे आहेत त्या पद्धतीने नंबरिंग आहे। तर त्यांना जिकडे पाहिजे त्या पद्धतीने ते तिकडे पोहोचू शकतात।